गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि मी 3-4 दिवस झाले आहे मुंबईतच आहे, बहिणीकडे. थोडंसं खूप महत्त्वाच्या कामात होती म्हणून काही ब्लॉग काढले नाही, फक्त रील्सच काढल्या. तर पण आजचा जो दिवस आहे 14 फेब्रुवारी, आज मी निघणार आहे अमरावतीला. गाडी आणलेली आहे आणि आज ब्लॉग काढणार आहे. आज सगळ्यांचं ब्लॉग काढणार, कारण कामात होती मी आणि खूप थकून जात होती. म्हणजे आणि तुम्हाला माहीत आहे मुंबईची लाईफ इतकी त्या लोकलमध्ये असतं, एवढं एक्झर्शन होऊन जात होतं माझं की विचारू नका. थोडेसे प्रमोशनचे कामं वगैरे ते बाकी कामं होते, तर त्याच्यामुळे व्लॉग वगैरे काही काढण्यात आले नाही. तर आता मग चला म्हटलं आज फ्रेशमध्ये ब्लॉग काढून घ्यावे. आज निघतच आहो आम्ही, आता 1-2 तासात निघतोच, कारण घरी मुलं ठेवले आहे. सई शाळेत आहे, गुरुची शाळा, तर आता सध्या ड्रॉपच आहे. आणि पण महत्त्वाचं काम असल्यामुळे अर्जंट निघावं लागलं. काय करता, कामही पाहावं लागते. आता गोष्ट अशी आहे, इतके दूर आहे, मी एकटी येऊ नाही शकत, सोबत आणावं लागते. किंवा हे घरी जर राहिले तर हे समजा मुलांना पाहते, म्हणजे गुरुला. सई तर आईच्याकडेच, आईकडून शाळा ट्युशन सगळं करून राहिली. गुरु पण आईकडेच आहे, पण तो माझ्याशिवाय शाळेत काही जात नाही. तर चला आता मी माझ्या बहिणीकडे आली आहे डोंबिवलीला. आता तिच्याच घरी होती मी 2-3 दिवसापासून, आणि 2-3 ठिकाणी पण मग मी गेली भेटी वगैरे द्यायला जवळपास. तर चला आता आपण आता तिची भेट घेऊ, तिच्या पोरीची भेट घेऊ. एवढी बोलते ते पण कॅमेऱ्यासमोरच नाही बोलत. का हो लक्ष्मी? माझ्या बहिणीच्या पोरीचं नाव लक्ष्मी आहे, तसं बबली वगैरे म्हणते. पण आता तिला विचारलं तिचं नाव काय, तर तिला असंच लक्ष्मी माता म्हणते. तर सरनेम देशमुख आहे. तर बाई तुझं नाव काय? तर लक्ष्मी माता दंपू. देशमुखले दंपू, लक्ष्मी माता दंपू आहे म्हणते नाव. पण तसं तिचा एक व्हिडिओ घेतला आहे मी, उभा कसं तरी तिचं मूड झालं. आता मी चॉकलेट घ्यायसाठीच गेली होती. तर आता पाहू आता काय बोलते आपल्या कॅमेऱ्यामध्ये. तशी बोलत नाही. आता आज म्हटलं व्हिडिओ काढू, तर एकच व्हिडिओ काढला आणि बसली चुपचाप चौक. काल रात्री तिथे कल्ला गेला तर झोप म्हटलं लवकर. मला रागवते म्हणते मावशी, रागवते म्हणते. हो असं आहे. चल आता तिच्याच घरी आता चाललो मी घरी. आता तिच्यासोबत बोल. तुझ्यासाठी चॉकलेट आणली की नाही मी? मग थँक्यू म्हण. थँक्यू. बरं तुझं नाव काय आहे? मोठ्याने म्हण, मोठ्याने. लंपी माता दंपू. सांगा आता, लंपी माता दंपू आहे म्हणते. आणि हे सगळं भिंतीवर कोणी लिहिलं? हे तू लिहिलं? का बरं लिहिलं तू? हे सगळं तू लिहिलं? दादा कुठे गेला? तिथं दादा कुठे गेला? स्कूलमध्ये गेला. तुला मम्मी आवडते की पप्पा? मम्मी नाही आवडत? का बरं? मम्मी शिया. मम्मी शिया मध्ये. हा, लक्ष्मी माता दंपू. कोण आहे लक्ष्मी माता दंपू? ए बाई, माझी मम्मी अशीच दिसते, कुंदामाई. बस कुंदामाईची डुप्लिकेटच आहे. फोडून देऊ तुला? बरं जाऊ फोडून तिला चॉकलेट. चला, असा छान स्वयंपाक झालेला आहे. भाकर, पोळी, सलाद, वरण भात, भाजी. आणि दीदी तू काय जेवून आली बाई? तू काय जेवतोय? काय जेवून आली तू? मटन? पतंग? भाता. काय जेवून आली? भाता आणि वरण. अच्छा, वरण म्हणून बोले, मटन ऐकून. हो, पाणी दे तिला. चला आता आपण जुजू करू. मस्त भाजी केलेली आहे, झकास. भेंडीची भाजी आहे, गोबीची भाजी केली आहे, वरण भात, कसं सलाद आहे, भाकर केली आहे मस्त बाजरीची. आणि आता आम्ही जेवणार आहे ना बाई, वरण भाता. तू वरण भाताच खाय. प्रणव गेला शाळेत. प्रणव राहिला, प्रणवचा शूट घ्यायचं. या हो पाहुणं जेवा. हो पाहुणं या लवकर. चला बाय बबली. चला बाय, भेटू आपण. आता या तुम्ही. आम्ही येऊ आता, फुरसत नाही आता, कामानिमित्त आलं तर. कंडिशन येत नाही. चल बबली बाय.
बाय कर गाडी ब्लॅक नाही आहे, ग्रे आहे, डार्क ग्रे आहे. चला आता आम्ही निघत आहोत. पेट्रोल भरून येतो आम्ही. हा पेट्रोल भरून येतो लवकर. आता पुढच्या वेळेस या. वेळ काढून येतो. बोलले गुरु सही आणले की नाही मग मी टेन्शन फ्री राहतो. मम्मी असली की रिलॅक्स राहतो. चला बाय बाय. पोहोचल्यावर फोन करतो मी. कारण की ऑलरेडी तुम्ही अर्ली निघाले काय नाही आरामशीरच जातो. चला तर शिल्पाने कुंकू लावलं आणि लक्ष्मीने कुंकू लावलं. तर आता आम्ही निघालो आमच्या मार्गी, म्हणजेच आपली लाडाची अमरावती, जिथे आपल्यावर प्रेम करणारे लोक आहे. अमरावती इथे पण आहे ना, इथेही आहे पण अमरावती जास्त लोक आहे प्रेम करणारे. गटगट प्रेम करणारे लोक आहे अमरावती. यायचे नाही माहिती पण मायावर प्रेम करणारे लोक आहे अमरावती. तर बस आता आम्ही खूप हळूहळू जाणार आहे. सीट बेल्ट लावून घेतो. तर तुम्हाला आता ब्लॉग मध्ये माहितच पडणार आहे काय काय होणार आहे. चला आता आम्ही परत या बोगद्यातून येऊन राहिलो टनलमधून. इगतपुरी टनल आहे हे आणि हा मला वाटते 8 ते 10 किलोमीटर आहे बहुतेक. तर पहा खरंच मस्त चाललो. आता दुपारचे वाजले 3:30 पण इकडे पहा आतमध्ये कसा अंधार आहे. खास थोडंसं पुसून घ्या ना. काच फुटलेला आहे पण तो कागदाला नाही पोचला तू बरोबर. तर असो तर बघा मस्त हा आहे इगतपुरी टनल. खूप लांब आहे हा. येतानाही तुम्हाला दाखवला होता तर जातानाही दाखवत आहे. तो चलो अब हम निकल पड़े हमारी अमरावती की तरफ. नहीं और हमारे साथ है हमारे ड्राइवर और साथ में है उनकी बीवी. अब उनको अंधेरे में दिखने रहे क्या तो मैंने उसका फ्लैश लाइट शायद ऑन नहीं किया पर देख लो तुम. वैसे भी हमको ओळखते ना है ना. वैसे भी तुम बहुत अच्छी दिखती हो. ओह थैंक यू. आज वैलेंटाइन है. कुछ भी दिया नहीं आदमी ने मेरे को, कुछ भी एक गिफ्ट नहीं दिया. अरे यार तेरे को क्या देना, दुनिया की हर खुशी तो तेरे को दे दी, तू हर खुशी मेरे को दे रही. तर चला आम्ही इथे आलो पेट्रोल पंपाजवळ. आता पेट्रोल समृद्धी चढलो आणि त्यात पेट्रोल पंप आहे. कुठलं पेट्रोल पंप सीएनजी पण अच्छा शिर्डीला भेटत. इथं फक्त पेट्रोल आहे. तर आलेलो आहोत. तसं सीएनजी भरायचं तर सीएनजी शिर्डीत आहे. शिर्डीत उतरायला लागेल. तिथं हे म्हणते मी पेट्रोल भरून घेतो मग शिर्डीत उतरून सीएनजी भरून घेऊ. आणि आम्ही आता कुठलं गाव आहे काय माहिती काही लक्षात नाही. काही घ्यायचंय का? हो घेऊ ना बाबा. इथपर्यंत आलो तर घेऊ नाही काय. तर जातो आम्ही थोडंसं फ्रेश होतो आणि काहीतरी पाय तू आता इथं आलं तर बाहेर आलं तर काही ना काही हा त्याचं तर काही करून घेतो आणि मग आम्ही निघतो. शिर्डीत उतरायला लागते मग. तर आम्ही चाललो सीएनजी भरायसाठी शिर्डी. तर तसं आम्ही आता या आठवड्यात शिर्डीला येणारच आहोत. आणि हे बघा खूप असं सुंदर इथे हे झाड आणि बाबाजी जेवण बनवतात ती हांडी पण त्यांनी अशी छान अशी लावलेली आहे. खूप सुंदर. आणि मागून बघा एक सूर्य किती सुंदर छान फोटो आला. चला आम्ही आता एंटर करत आहोत शिर्डीत. हो ना मग कुठून इथूनच जावं लागेल ना. एक्झिटचं आहे का. चुकी चाललो आपण तिथून जावं लागते. बरं ठीक आहे. आम्ही थोडंसं चुकीचं आलो. आता आम्ही परत असं टर्न होतो बरोबर आणि मग जातो शिर्डीत उतरतो. हे ते झाड आहे मी तुम्हाला दाखवतो की ना आता. आणि सुंदर अशी ते हंडी आहे आणि छान असं खूपच सुंदर असा देखावा केला आहे त्यांनी तिथे. चला आता आम्ही तो शिर्डी चुकीचं आम्ही पुढे निघून आलो होतो. आता आम्ही शिर्डी एंटर होत आहोत. आम्ही शिर्डीला येणार आहोत आता मुलांना घेऊन. फक्त आता सीएनजी भरायसाठी चाललो. मुलांना दर्शन करायला आणायचं. ही गाडी पण आज चाललीच मला शिर्डीत. बाबाची तिथेही न्यायची. चला तर आम्ही आलो आता शिर्डीत पेट्रोल पंपवर सीएनजी भरून राहिलो. आणि आता बस बाबा इथून आता घरी जातो. गुरुची खूप आठवण आली. सईची खूप आठवण येऊन राहिली. बस आता हा इथंच आहे आली. आता आम्ही सीएनजी भरून निघालो. पण असं काहीतरी थंड खावं वाटलं होतं म्हणून मग मी बटरस्कॉच आईस्क्रीम घेतली. तेही असा हे होता कोण. बस आता आम्ही इथून निघतो बाबा. आता वाजले 5:30 झाले वाटते. बस आता पटकन पोचतो. ती वैजापूर जवळून चाललो आहे. तर बघा छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचं आहे ना आता. तर बघा यांची खूप अशी छान अशी
काय म्हणू शकतो आपण, याला गौरव यात्रा चालली आहे यांची. आणि खूप सगळेजण आहेत बघा, खूप अशा कार आहेत. खूप मागे पण गेले आपण, ते काही शूट नाही केला. म्हटलं चला आपला जाणता राजा यांची मस्त गौरव यात्रा चालू आहे. बघा किती कार आहे पुढे. बापरे खूपच लांब आहे. व इथं फॅमिलीच्या फॅमिली आहे ना. हा हे पहा छान वाटत आहे, खूप छान वाटत आहे. एका साईडने चालत आहे ते, आम्ही एका साईडने मस्त. अजूनही बापरे खूप आहेत पुढे. आणि मेन म्हणजे आजोबा पण आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ओल्ड मॅन पण आहे त्याच्यामध्ये. आणि खूप अशी लांब यात्रा आहे बघा, लांब आहे. आणि बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे सोबत, ते पण चालेल. छान, खूप छान. यांच्या मागेच आहे ते भव्य राष्ट्रीय गौरव यात्रा म्हणून. आणि समोर पोलिसांची व्हॅन पण आहे. मला कोणाची गाडी आहे? ही एक गाडी आहे स्टार्टिंगला. छावा. चला आम्ही आलो आता घरी. गुरुला घेतलं. गुरु का बाय, गुरुला पण घेतलं. सई तर पहिलेच गेली म्हणते घरी. चला बाय बाय. चला चौकात बर्थडे सेलिब्रेशन आहे रे बुवा. किधर है सुजल? सुजल हॅपी बर्थडे सुजल. नाही रे जातो मी, आता आली बाहेरून. चल हॅपी बर्थडे. सुधीचा भाऊ आहे हा. हो चल बाय. चल बस कापरे बाळा, कापा तुमचं की करा एन्जॉय. तर असा होता हा व्लॉग. कसा वाटला कसा नाही नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.